आणि विरोधी पक्षाचा 293 दोन्ही प्रस्ताव तुमचे। विरोधी पक्षाचा 293च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जी चर्चा होते आहे त्या चर्चेमध्ये शेतकऱ्यांना कापूस, धान, सोयाबीन यामध्ये शासन मदत करणार अशा प्रकारची आश्वासनं देण्यात आली होती, पण प्रत्यक्षात आपण बघतो आहे अध्यक्ष महोदय, या वर्षी अन्नधान्याचं उत्पादन 43,000 हेक्टर झालेलं आहे, कापूस उत्पादन 40 लाख हेक्टर झालेलं आहे आणि सोयाबीनचं उत्पादन हे 49 लाख हेक्टर झालेलं आहे। म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं जे उत्पन्न आहे ते अतिशय विक्रमी त्याचं लागवड शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडलेलं आहे तर पूर्ण निराशा पडलेला आहे। आताच आदरणीय सदस्य साहेबांनी सांगितलं की सोयाबीनला 4,892चा जो भाव दिलेला आहे ती गोष्ट खरी आहे, परंतु आज रोजी 50% पेक्षा सोयाबीन शेतकऱ्याच्या घरामध्ये प्रलंबित आहे, तसंच पडून आहे। या 4,892 रुपये जो हमी भाव मिळतो आहे तो आज रोजी हे सोयाबीन थांबलं असल्यामुळं शेतकऱ्यांना ते सोयाबीन खुल्या मार्केटमध्ये द्यावं लागत आहे आणि त्याचा जो भाव आहे तो 3,800 आहे, म्हणजे 1,000 रुपये आज त्याला घाटा होतोय आणि म्हणून उर्वरित सोयाबीन आहे ती खरेदी करण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे। दुसरं, कपाशीचा कापूस खरेदीचा सुद्धा 25% कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि कापसाचं सुद्धा खरेदी नाफेडनी बंद केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडलेलं आहे। मोठमोठं चर्चा होतात, फार मोठी आश्वासनं देण्यात येतात, परंतु शेतकऱ्याच्या नशिबात काय नाही। विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये यावर्षी सुद्धा आत्महत्या झालेल्या आहेत, 2,700च्या दरम्यान या आत्महत्या आहेत। अध्यक्ष महोदय, दरवर्षी ॲव्हरेज 3,000 आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होतात, म्हणून 1995 ते 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये 90,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा शेतकरी आत्महत्या करतोय। काल परवा आपण बघितलंय की देऊळगाव राजा तालुक्यामध्ये आमचा एक नागरे नावाचा, कैलास नागरे नावाच्या युवकानं आत्महत्या केली आणि त्यांनी आत्महत्या कशासाठी केली तर पाणी देण्यासाठी। खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी चिखलीला जात आहे, परंतु शिवणी आरमाळ्या गावाला मिळत नाही। ते मागणी, त्या पाण्याची मागणी या कैलासने केली। तो जो कैलास आहे त्या कैलासला माननीय राज्यपालांनी युवा आदर्श शेतकरी पुरस्कार दिलेला आहे, त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि अशा आत्महत्या झालेल्या युवकाला आज आपण काहीच देत नाही। त्यांनी आत्महत्याच्या नोटमध्ये लिहिताना सांगितलेलं आहे की माझी जी 3 मुलं आहेत त्याचं पालकत्व शासनाने घ्यावं, मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावं, उपमुख्यमंत्री महोदयांनी घ्यावं आणि म्हणून या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय हजर आहेत। माझी विनंती आहे की कैलास नागरे यांची जी 3 मुलं आहेत त्याचं पालकत्व स्वीकारण्यात यावं, त्यांची जी पत्नी आहे तिला नोकरी देण्यात यावी, त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्यात यावं आणि म्हणून शेतकऱ्यांची अवस्था मोठी वाईट आहे। जर शासन शेतकऱ्यांसाठी जर काही करत असेल तर मग आत्महत्या का होतात आणि आत्महत्या आपण का रोखत नाहीये आणि म्हणून इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते। चर्चा खूप होते, ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही, बहर इथे शब्दांचे नुसतेच बहरले होते। फक्त शब्दांचे बहर आहेत, शब्दांची चर्चा आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये लोणार हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे। त्या ठिकाणी आपण आपल्या भाषणामध्ये चर्चा झालेली आहे की लोणारला आम्ही पर्यटन स्थळ देऊ। आज रोजी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काहीच नाहीये। माननीय न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समिती आहे, पण त्या समितीमध्ये लोणारचा, त्या शहराचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधीचा समावेश नाही। म्हणून माझी आपणास या द्वारे विनंती आहे की कोणताही विकास करायचा असेल, माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी समावेश करण्यात यावा। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जलजीवन ही एक योजना सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये जर संतापाची जर लाट असेल,
कशामध्ये? एखाद्या विभागाविषयी ती जल जीवन योजनेसंदर्भात आहे. 2022 पासून प्रशासकीय मान्यता आणि कामं सुरू झालेली आहेत, पण आज रोजी कोणतंही काम माझ्या मतदारसंघामध्ये 4 ते 5 कामं वगळता 150 कामापैकी 5 कामं वगळता एकही काम पूर्ण झालेलं नाही. आणि 27 कॉन्ट्रॅक्ट एकेका व्यक्तीला दिलेले आहेत आणि त्यावर काम केलेलं नाही. केवळ पाईपलाईनचे कामं केली आहेत, सोर्स तयार नाहीये, विहिरी तयार नाही. या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, मला फक्त 2 मिनिटं द्या. आमच्या 10 मिनिटं झाली. नाही ना अध्यक्ष महोदय, फक्त मी मागण्यावर बोललो नाही, मला इथे 2 मिनिटं द्या ना फक्त. अध्यक्ष महोदय, मागण्या मी मुद्दा म्हटलं. आनंद तिडके. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये सप्तऋषीचं तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे आणि त्या सप्तऋषीचं जे ठिकाण आहे ते फॉरेस्ट मधून जातं आणि म्हणून फॉरेस्टचा रस्ता त्या ठिकाणी या सप्तऋषीला जोडणारा फॉरेस्टचा रस्ता अध्यक्ष महोदय करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालून माझ्या प्रश्नांना न्याय देण्यात यावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय.